नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.5 मधले पहिले 3 प्रश्न बघितलेले आहेत आणि त्या तिन्ही प्रश्नाची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि आता आपण त्याच्यातला चौथा प्रश्न काय आहे ते आता आपण सोडूया। तर बघा, चौथा प्रश्न काय आहे, एका पूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे। जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक काढा। तर बघा, अंश आणि छेद या ठिकाणी काय आहे आपल्याला माहित नाही, त्याच्यामुळे अंशासाठी आपण x आणि छेदसाठी आपण y हे चल मानणार आहोत। ओके, आणि त्यानुसार बाकीच्या ज्या दोन अटी आहेत, पहिली अट आणि दुसरी अट, त्यानुसार आपण ते उदाहरण आता सोडवणार आहोत। तर बघा, आपल्याला उत्तरामध्ये काय लिहायचं आहे, समजा अपूर्णांकाचा अंश x आणि छेद हा y आहे असे आपण मानूया, बरोबर। मग त्यानुसार आता पहिल्या अटीनुसार, आता उदाहरणामध्ये आपल्याला पहिली अट काय दिली आहे ते आता आपण बघूया, पहिल्या अटीनुसार। ओके, तर आता बघा, आपण आता ती बघूया। एका अपूर्णांकाचा छेद, छेद म्हणजे काय येणार या ठिकाणी y येईल, बरोबर। अपूर्णांकाचा छेद म्हणजेच y बरोबर छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे। अंश म्हणजे आपण इथं काय लिहूया तर x लिहूया, है ना। अंशाच्या दुपटीपेक्षा म्हणजेच तो 2x येते, बरोबर। 4 ने मोठा आहे, मोठा याचा अर्थ आपण काय करणार आहोत, अधिक करायचा आहे। कितीने मोठा आहे तर तो 4 ने मोठा आहे। ओके, आता बघा, 4 ने मोठा आहे, मोठा त्याच्यामुळे आपल्याला अधिक लिहायचं आहे, आणि जर इथं कमी असतं तर आपण इथं काय केलं असतं, वजा केलं असतं। ओके, सो आता ही आपली काय झाली, पहिली अट झाली। आता आपण काय करूया, 2x जे आहे ते बरोबर चिन्हाचे आपण डाव्या साईडला घेऊया, म्हणजेच आपल्याला आता काय समीकरण मिळेल बघा, 2 अधिक 2 आहेत, पलीकडे गेले किती काय होतील, वजा 2x होतील, म्हणजेच वजा 2x बरोबर y आहे तसेच राहतील, म्हणजेच अधिक y बरोबर 4 आपण त्या साईडलाच ठेवणार आहोत। ओके, म्हणजेच आपल्याला समीकरण काय मिळालं बघा, वजा 2x अधिक y बरोबर 4, आणि हे आपलं समीकरण पहिलं असेल। ओके, आता दुसरी त्यांनी काय कंडिशन दिली आहे, काय अट दिली आहे ते सुद्धा आपण आता बघूया। जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, अंशामधून 6 वजा करायचं, म्हणजेच x मधून 6 वजा करायचा आहे आणि y मधून सुद्धा आपल्याला 6 वजा करायचा आहेत। तर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर काय होईल बघा, x वजा 6 होईल आणि छेद काय होईल तर y वजा 6 होईल। ओके, आता याच्यामध्ये आपण काय करूया तर दुसरी कंडिशन आता बघूया। तर 6 ने कमी केले तर छेद हा अंशाचा 12 पट होतो। ओके, म्हणजेच बघा, छेद म्हणजेच किती आहे बघा, तर या ठिकाणी y वजा 6 आहे ना, मग त्याच्यामुळे इथं आपण लिहूया आता दुसऱ्या अटीनुसार। आता छेद जो आहे, छेद आता काय आहे बघा, तर तो y वजा x आहे ना, y वजा x, छेद हा काय आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला मी कंडिशन दाखवते। तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, म्हणजेच आता या ठिकाणी अंश काय आहे बघा, तर तो आहे x वजा 6, छेद हा अंशाचा 12 पट होतो। ओके, तर ही ती काय असणार आहे, कंडिशन असणार आहे। ओके, म्हणजेच आता हे आपण आता सॉल्व करूया, म्हणजेच y वजा 6 बरोबर, आता हे 12 ने आतमध्ये गुणूया, 12 गुणिले x म्हणजेच 12x झाले, वजा 12 गुणिले 6 यांचा गुणाकार किती होतो तर 12 72। ओके, 72 आलेला आहे। आता हे आपण सॉल्व करूया। आता बघा, वजा 12 आहे, सॉरी अधिक 12 आहेत, या साईडला आले तर ते काय होतील, वजा 12 होतील। ओके, म्हणजेच वजा 12xy आहे तसेच घेऊया, अधिक y। आता हे जे वजा 6 आहेत ते पलीकडे गेल्यावरती काय होतील, अधिक 6 होतील, बरोबर। हे वजा 72 आहे तसेच ठेवूया, वजा 6 या ठिकाणी आले तर अधिक 6 होतील। ओके, म्हणजेच बघा, आता हे वजा 12x अधिक y बरोबर वजा 72 अधिक 6 किती होतात बघा, तर वजा 66 होतात। ओके, 72 मधून 6 घालवायचे आहेत, परंतु मोठ्या संख्येला चिन्ह वजा असल्यामुळे उत्तरामध्ये सुद्धा वजाच चिन्ह येईल। ओके, म्हणजेच वजा 12x अधिक y बरोबर वजा 66। ओके, आता आपण काय करूया बघा, इथं सुद्धा वजा आहे आणि या ठिकाणी सुद्धा वजा आहे, म्हणजेच आता आपण काय करूया, दोन्ही बाजूंना काय करूया, म्हणजेच प्रत्येक पदाला तर आपल्याला काय करायचं आहे, वजा 1 ने गुणायचं आहे। त्यासाठी तर कारण लिहायचं आहे, तर प्रत्येक पदाला वजा 1 ने गुणू, वजा 1 ने गुणून, बरोबर। आता या ठिकाणी बघा, आता वजा चिन्ह असल्यामुळे आपण काय केलंय, फक्त चिन्ह वजा चिन्ह घालवण्यासाठी वजा 1 ने गुणलेलं। आता इथं वजा 1 ने गुणलं तर वजा वजा अधिक होईल, म्हणजेच इथं 12x होतील। आता इथं सुद्धा वजाने गुणायचं आहे, म्हणजेच अधिक वजा इथं वजा होईल,
आणि हिचं वजा 1ने गुणल्यामुळे वजा वजा अधिक होईल, म्हणजे इथे किती आपल्याला मिळतील तर 66 मिळतील आणि हे आपलं समीकरण दुसरं असणार आहे. ओके, आता तुम्ही बघू शकता हे समीकरण दुसरं आहे आणि हे समीकरण आपलं काय आहे 1 आहे. ओके, आता वायचे आपण आता निरसन करणार आहोत. ओके, आता बघू शकता तर समीकरण 1 मध्ये वायचं सगुणक 1 आहे आणि ही तर समीकरण 2 मध्ये वायचा सगुणक हा 1च आहे. ठीक आहे, फक्त दोघांची चिन्ह जी आहे ती बदललेली आहेत. ओके, म्हणजे आपण या दोन्ही समीकरणामध्ये वायचे निरसन करू शकतो आणि समीकरण 1 आणि 2 यांची आपण काय करू शकतो बेरीज करू शकतो. ओके, जेणेकरून आपल्याला x ची किंमत मिळेल. तर बघा वायचे निरसन करण्यासाठी समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची आपण बेरीज करूया. तर आता आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 लिहूया. समीकरण 1 आहे वजा 2x अधिक y बरोबर 4 हे समीकरण पहिलं आणि समीकरण दुसरं आहे 12x वजा y बरोबर 66. ओके, हे आपलं समीकरण दुसरं आहे. आता यांची आपल्याला काय करायचे बेरीज करायची आहे. बेरीज करल्यामुळे बाकीची चिन्ह आता बदलणार नाहीत. आता वजा 2x अधिक 12x म्हणजे 12तून 2 गेले किती राहिले तर ते 10x राहिले अधिक y वजा y कॅन्सल. आता 66 आणि 4 किती होतात तर ते 70 होतात. ओके, म्हणजेच आपण ते x ची किंमत काढू शकतो, म्हणजेच 70/10 10 7 70 म्हणजेच x बरोबर किती आपल्याला मिळालं बघा तर ते 7 मिळालेलं आहे. ओके, आता हे जे x बरोबर 7 आहे ती ही किंमत आहे ते आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. x बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग त्याच्यामुळे आता आपण काय करूया समीकरण 1 जे आहे ते आता आपण लिहूया. समीकरण 1 आहे वजा 2x अधिक y बरोबर 4. ओके, आता आपल्याला x ची किंमत किती 7 ठेवायची आहे. ओके, म्हणजेच वजा 2 गुणिले 7 अधिक y बरोबर 4. ओके, सो वजा 7 दुनी 14 अधिक y बरोबर 4. ठीक आहे, म्हणजेच आता y आपण आहे तशीच ठेवूया. y बरोबर 4 वजा y आहेत पलीकडे गेले की ते अधिक 14 होतील. ओके, सो y बरोबर 14 आणि 4 किती होतात बघा तर ते 18 होतात. म्हणजेच आपल्याला y ची किंमत किती मिळालेली आहे बघा तर ती 18 मिळालेली आहे आणि x ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा 7 मिळालेली आहे. ओके, म्हणजेच अंश आपण काय मांडलेलं होतं बघा तर अंश आपण x मांडलेला होता आहे ना x आणि त्याची किंमत किती आहे बघा 7 आहे. म्हणजेच अंश हा 7 आला आणि छेद हा आपण y मांडला होता. ओके, त्याची किंमत किती आलेली आहे बघा तर ती 18 आलेली आहे. म्हणजे अंश 7 आणि छेद हा आपल्याला 18 मिळाले आहे. म्हणजेच आता तो अपूर्णांक किती असेल आता तो त्यांनी अपूर्णांक आपल्याला शोधायला सांगितलं होतं. म्हणजेच तो अपूर्णांक आता किती आहे बघा तर तो 7/18 आहे. ओके, x/y म्हणजेच तो 7/18 आहे. सो अशा पद्धतीने बघा आपल्याला ते उदाहरण जे आहे ते 4थं सोडवायचं होतं. आता 5वं काय आहे उदाहरण ते सुद्धा आपण आता बघणार आहोत. 5वा प्रश्न बघा 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये A आणि B अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर A प्रकारच्या 150 पेट्या व B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. जर A प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास B प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती. ओके, तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. ओके, आता हा जो प्रश्न आहे तो आता डिटेलमध्ये मी तुम्हाला सोडवून दाखवते. तर बघा सुरुवातीला आता आपल्याला पेटीचे वजन किती आहे हे माहीत नाही, त्याच्यामुळे आपण आता काय करणार आहोत तर A या पेटीची आपण काय करणार आहोत x टन मानूया आणि B या प्रकारच्या पेटीचे आपण y टन मानूया. तर बघा उत्तरामध्ये आपल्याला सुरुवातीला लिहायचं आहे समजा A या प्रकारच्या एका पेटीचे वजन हे x टन आहे आणि B या प्रकारच्या एका पेटीचे वजन हे y टन आहे. बरोबर, आपण आता A साठी x टन आणि B साठी y टन आपण मांडलेला आहे. ओके, आता बघा A या प्रकारच्या 150 पेट्यांचे वजन आपण कसं करणार आहोत ते सुद्धा लिहूया आणि B या प्रकारच्या 100 पेट्यांचे वजन कसं लिहायचं आहे ते सुद्धा आपण लिहिणार आहोत. आता बघा A या प्रकारच्या 150 पेट्यांचे वजन आता या ठिकाणी बघा A या प्रकारच्या 150 पेट्या. ओके, म्हणजेच 150 आहे ते एक प्रकारचे म्हणल्यावरती आपण काय करणार आहोत 150 गुणिले x करणार आहोत. म्हणजे तर आपल्याला काय मिळेल 150x मिळतील. बरोबर, आणि B या प्रकारच्या 100 पेट्यांचे वजन B साठी आपण y चे मांडलेलं आहे. म्हणजे तिथं आपल्याला काय मिळतील बघा तर 100y मिळेल. ओके, म्हणजे 150x आणि 100y हे आपल्याला याचं या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. ओके, आणि आता आपण काय बघणार आहोत तर पहिली अट काय दिली आहे ते आता आपण बघूया. बघा पहिल्या अटीनुसार आता पहिली अट आपण आता या ठिकाणी बघूया. जर A प्रकारच्या 150 पेट्या व B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. बघा
ए प्रकारचे 150 आणि बी प्रकारचे 100 पेट्या आहेत, बरोबर. म्हणजेच आपलं जे पहिली अट काय होईल बघा, ती या ठिकाणी ए प्रकारचे 150, बरोबर, 150 पेट्या आहेत हो ने, आणि बी प्रकारचे किती आहेत, 100 पेट्या आहेत. म्हणजेच बघा इथं 100 वाय मिळतील. तर किती टन पूर्ण होते, तर ती 10 ट्रकची क्षमता पूर्ण होते. म्हणजेच बघा या ठिकाणी बरोबर 10 येतील. ठीक आहे, तुम्ही बघू शकता बघा 150 पेट्या व बी प्रकारचे 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. म्हणजेच हे काय आहे, पहिली आपली अट आहे, बरोबर. आता आपण काय करूया, आपण सगळ्या पदांना काय करू शकतो, 10 ने भागवू शकतो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही त्याचं कारण लिहायचं आहे, प्रत्येक पदाला 10 ने भागून, 10 ने भागून. म्हणजेच आता बघा, आता याला जर आपण 10 ने भागलं तर आपल्याला किती मिळेल बघा, 15x मिळतील. 15x अधिक याला 10 ने भागलं तर इथं आपल्याला 10 मिळतील. ओके, आणि याला सुद्धा 10 ने भागलं तर आपल्याला 1 मिळेल. आणि हे आपलं काय असणार आहे, समीकरण पहिलं असेल. ओके, परंतु तुम्हाला समजलं. ओके, आता आपण आता काय करूया, दुसरी अट काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया. तर या ठिकाणी तुम्ही लिहा, दुसऱ्या अटीनुसार, दुसऱ्या अटीनुसार. आता दुसरी अट आता आपण इथं बघूया. जर ए प्रकारच्या, या ठिकाणी बघा, जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. ओके, हे थोडंसं त्यांनी मागं पुढं केलेलं आहे. सो म्हणजेच आपलं समीकरण आता दुसरं काय येईल हे आता बघूया. किती आहे बघा, ए प्रकारच्या 260 है ना, हे आहे 260x अधिक 40y. मग आपल्याला किती क्षमतेनं तो पूर्ण होणार आहे, तर 10 टन, बरोबर. म्हणजेच ही काय आहे आपली आता दुसरी अट असणार आहे. बघू शकतो तुम्ही. तर बघा, जर ए प्रकारच्या 260 पेट्या म्हणजेच इथे 260x, तर तो ट्रक त्याच्या क्षमतेने 10 टनांच्या, म्हणजे इथं काय येणार आहे 10 टन येईल. म्हणजे इथं 10 येईल. 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारचे 40 पेट्या लागतील. म्हणजे इथं आपण आता काय करायचं, त्यांनी 40y नंतर घेतलं, पण इथं आपण अगोदर अधिक 40y करायचं आणि बरोबर 10 लिहायचं. कारण का 10 टन क्षमतेने पूर्ण हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे वरती. म्हणजेच 260x अधिक 40y बरोबर 10 हे आपलं काय येणार आहे, समीकरण दुसरं येईल, बरोबर. परंतु याला आपण आता काय करूया, 10 ने भागूया, मग आपल्याला दुसरं समीकरण मिळेल. आता हे समीकरण कसं आहे तुम्हाला समजलं, त्यांनी फक्त मागं पुढं शाब्दिक बदल केलेले आहेत, परंतु समीकरण आपल्याला हे आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आता याला आपण काय करूया, इथं सुद्धा प्रत्येक पदाला आपण काय करूया, 10 ने भागूया. प्रत्येक पदाला 10 ने भागून. म्हणजे आता याला जर 10 ने भागले तर आपल्याला काय मिळेल, 26 मिळेल. म्हणजे 26x अधिक याला 10 ने भागलं तर आपल्याला 4y मिळतील, आणि याला सुद्धा 10 ने भागलं तर आपल्याला 1 मिळेल. हे आपलं समीकरण दुसरं असणार आहे. बघा, हे समीकरण पहिलं आहे आणि हे समीकरण आता आपलं दुसरं आहे. ओके, आता आपण आता काय करूया बघा, आता बघा आपण या ठिकाणी समीकरण 1 आणि 2 याचे वायचे सहगुणक जर आपण बघितले तर इथं 10 आहे आणि इथं 4 आहे, बरोबर. मग आपण समीकरण जर 1ला 2 ने गुणलं तर इथं बघा 10 दुणे 20 होतील, आणि समीकरण जर 2ला आपण 5 ने जर गुणलं तर 5 चौक 20 होतील. म्हणजेच वायचे जे सहगुणक आहे ते सारखे होतात. म्हणजेच आपण आता काय करणार आहोत, तर समीकरण 1ला 2 ने गुणूया आणि समीकरण 2ला आपण 5 ने गुणूया. म्हणजेच ते आपल्याला इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 मिळतील, आणि आपण ते दोन्ही काय करू शकतो, मग ते सॉल्व्ह करू शकतो. तर बघा, समीकरण 1ला 2 ने आणि समीकरण 2ला 5 ने गुणू. मग त्यानुसार आपल्याला नवीन तिसरं समीकरण काय मिळेल बघा, तर 30x याला समीकरण 1ला 2 ने गुणल्यानंतर आपल्याला हे समीकरण मिळणार आहे. ते आहे बघा 30x अधिक 20y बरोबर 2. ओके, हे आपलं समीकरण तिसरं असणार आहे. आणि आता आपण चौथं समीकरण सुद्धा लिहिते, जे आपल्याला समीकरण 2ला आता 5 ने गुणणार आहोत. म्हणजे ते समीकरण आता आपलं असेल 30x अधिक 20y बरोबर 5. हे आपलं समीकरण असणार आहे चौथं. ओके, आता आपण बघू शकता वायचे सहगुणक हे सारखे आलेले आहेत, बरोबर. मग आपण आता काय करू शकतो, समीकरण 4 मधून समीकरण 3 जे आहे ते आपण वजा करू शकतो. बघा, समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करू. म्हणजे त्या ठिकाणी आता लिहूया, समीकरण 4 आता लिहिलं 3x अधिक 20y बरोबर 5, आणि तिसरं समीकरण आहे 30x अधिक 20y बरोबर 2, बरोबर.
आता हे आपल्याला काय करायचं आहे, वजा करायचं आहे. म्हणजे आता यांचे काय होणार आहेत, चिन्हे बदलणार आहेत. ओके, हे वजा. आता 130 मधून 30 गेले, किती राहिले बघा, तर ते 100 राहिले. म्हणजे 100x. आता अधिक 20 आहे, वजा 20 आहे, बरोबर. हे काय झालं, कॅन्सल झालं. आणि 5 वजा 2 म्हणजेच 5तून 2 गेले, किती राहिले बघा, तर ते 3 राहिले. ओके, म्हणजेच xची किंमत आपल्याला किती मिळाली बघा, तर 3 छेद xला 100 गुणिले आहेत, पलीकडे गेले की ते भागिले होते. म्हणजेच xची किंमत आपल्याला किती मिळाली बघा, तर 3 छेद 100 मिळालेली आहे. आता ही जी किंमत आहे ती आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. म्हणजेच x बरोबर 3 छेद 100 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, मग आता समीकरण 1 आता जे आहे ते अगोदर आपण आता लिहूया. समीकरण 1 आहे 15x अधिक 10y बरोबर 1. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला xची किंमत लिहायची आहे. म्हणजेच 15 गुणिले xची किंमत आहे 3 छेद 100 अधिक 10y बरोबर 1. ठीक आहे, आता आपण आता काय करूया, हे 15ला 3 आपण आता गुणूया. म्हणजेच 15 त्रिक 45 होतील. ओके, म्हणजेच आता 45 छेद 100. ओके, अधिक 10y बरोबर 1. ओके, आता आपण काय करूया, तर प्रत्येक पदाला आता आपण काय करणार आहोत, तर 100ने गुणणार आहोत. या ठिकाणी लिहायचं आहे प्रत्येक पदाला 100ने गुणू. आपल्याला 100ने का गुणायचं आहे, कारण का छेदस्थानचे 100 आपल्याला घालवायची जर असेल तर प्रत्येक पदाला आपल्याला 100नेच गुणावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी आता नवीन स्टेप आपल्याला काय मिळेल बघा, 45 छेद 100 गुणिले 100. ओके, अधिक आता 10 गुणिले काय करणार आहोत आपण, 100 करायचे आहेत. म्हणजेच 10y गुणिले 100 बरोबर 1 गुणिले 100. आता हे आपण काय केलेलं आहे, प्रत्येक पदाला आपण 100ने गुणलेलं आहे. म्हणल्यावरती आपल्याला नेक्स्ट स्टेप काय मिळेल बघा, हे 100 आणि हे 100 काय झाले, कॅन्सल झाले. म्हणजेच इथं फक्त किती राहिले बघा, 45 राहिले. अधिक आता बघा 100 गुणिले 10 म्हणजेच इथे किती आले बघा, 1000 आले. म्हणजेच इथं आपण लिहिणार आहोत 1000 आणि y लिहायला विसरायचं नाही. 1 गुणिले 100 म्हणजेच किती आले बघा, इथं 100 आलेले आहेत. ओके, आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे. म्हणजे आपण 1000y जे आहे ते आता अगोदर लिहूया. 1000y बरोबर 100 आहे तशीच लिहायचे आणि हे 45 अधिक आहेत, पलीकडे गेल्यावरती काय होतील, ते वजा 45 होतील. म्हणजेच 1000y बरोबर 100 मधून 45 गेले किती राहतात बघा, तर ते 55 राहतात. म्हणजेच आता आपल्याला y ची किंमत मिळेल. म्हणजेच y बरोबर 55 छेद 1000 बरोबर ही आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे. ती किती आहे बघा, 55 छेद 1000 आलेली आहे. म्हणजेच आपल्याला त्या xची सुद्धा किंमत मिळालेली आहे आणि आता आपल्याला y ची सुद्धा किंमत मिळालेली आहे. आता आपण काय करूया, तर a या प्रकारच्या प्रत्येक पेटीचं वजन आता आपण काढूया. आता ते टनामध्ये आहे, त्याच्यामुळे आता आपण उत्तर जे आहे ते सुद्धा आपण आता टनमध्ये काढूया. तर बघा a या प्रकारच्या प्रत्येक पेटीचे वजन बरोबर आता आपल्याला किती आहे बघा, किती आलेलं आहे xची किंमत, तर ती आहे 3/100 आहे. ओके, 3/100 म्हणजेच आता हे जर आपण जर भागलं, म्हणजे 100ने जर 3ला भागलं तर ते भागायची काय गरज आहे का आपल्याला, 1च्या पुढे किती शून्य आहे बघा, तर 2 शून्य आहेत बरोबर. म्हणजेच उत्तरामध्ये किती बघा, इथं 0.03. म्हणजेच पॉईंट नंतर किती आलेला पाहिजे आपल्याला, 2 संख्या पाहिजेत, कारण इथं 1च्या पुढे 2 शून्य आहेत, म्हणून पॉईंट नंतर 2 संख्या आल्या पाहिजे. सो इथं 3 आहे म्हणल्यावरती 0.03 करायचं. जर या ठिकाणी 3 शून्य असते तर मी किती लिहिलं असतं, 0.003 लिहिलं असतं. ओके, म्हणजे त्याचा भागाकार कितीला बघा, 0.003 टन आलेला आहे बरोबर. सर हे ए प्रकारच्या प्रत्येक पेटीचे वजन हे 0.03 टन आलेलं आहे. ओके, म्हणजेच आता आपण काय करणार आहोत, टन म्हणजेच काय करायचं, हे जर आता किलोग्राममध्ये जर करायचं असेल तर कसं करायचं, 1 टन म्हणजेच किती, तर ते 1000 किलोग्रॅम म्हणजेच 1 टन असतं बरोबर. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता 1 टन म्हणजेच 1000 किलोग्रॅम. 1000 किलोग्रॅम म्हणजेच 1 टन. म्हणजेच आपली पुढची स्टेप काय बघा, तर 0.03 गुणिले आता याला काय करूया आपण, 1000 किलोग्रॅमने गुणूया. ओके, म्हणजेच आता याचं किती येईल बघा, या ठिकाणी गुणाकार किती येईल बघा. आता बघा 1 2 3 शून्य आहे, ठीक आहे, 1च्या पुढे 3 शून्य आहेत. मग त्याच्यामुळे इथं सुद्धा आपण काय करणार आहे बघा, पॉईंट कधी येईल बघा, 1 2 आणि 3. म्हणजेच
पुन्हा एकदा बघा यांचा गुणाकार आहे बरोबर, म्हणजेच काय करायचं आहे आता इथं पॉईंट कुठे द्यायचा, आता बघा 1 नंतर 3 शून्य आहेत म्हणजेच बघा 0.1 2 आणि 3 म्हणजेच इथे किती येईल बघा आपली संख्या 30 येतील बरोबर. पुन्हा एकदा सांगते 0 पॉईंट नंतर आपल्याला पॉईंट द्यायचे म्हणजेच 1 2 आणि 3 म्हणजेच इथं आपल्याला काय मिळतील तर 30 मिळतील. समजलं तुम्हाला, कारण का 30 नंतर आपल्याला पॉईंट द्यायचे ओके, कारण का 3 शून्य आहेत म्हणून. सो 30 काय येतील आपले 30 किलोग्रॅम, हे त्याचं उत्तर आहे ओके 30 किलोग्रॅम. आता त्याच्यानंतर आपण काय करूया बी प्रकारच्या प्रत्येक पेटीचं वजन बघूया. बघा बी प्रकारच्या प्रत्येक पेटीचं वजन, आता वायची किंमत किती आलेली आहे बघा, ती आहे 55/1000 आलेली आहे बरोबर. आता 1000 जर भागलं तर किती करायचं आहे बघा, 1 2 3 शून्य आहेत ना, म्हणजेच आपण काय करायचं आहे बघा 0.055 ओके. पॉईंट नंतर 3 संख्या आल्या पाहिजेत ओके, कारण का 1च्या पुढे 3 शून्य आहेत ओके. म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे बघा, तर बी प्रकारच्या प्रत्येक पेटीचं वजन हे टनमध्ये आलेलं आहे किती 0.055 ठीक आहे टन बरोबर. आता याला जर किलोग्राममध्ये करायचं असलं पुन्हा आता या काय करावं लागेल 0.55ला 0.055 याला काय करायचं आहे 1000ने गुणावं लागेल बरोबर. आता यांचा गुणाकार करायचा म्हणजेच आता पॉईंट आपण कुठे द्यायचं बघा 0 पॉईंट नंतर 4 करा म्हणजे 0 त्याच्यात 1 2 3 आणि 4 म्हणजे तुम्ही बघू शकताय 55 पूर्ण याचं उत्तर आपल्याला मिळते बरोबर. 1 2 3 म्हणजेच पॉईंट नंतर बघा 1 2 3 ओके, म्हणजे तो शून्यसुद्धा आपल्याला द्यायची गरज नाही, 3 शून्य आणि 3 सेकंड म्हणजे बरोबर 55 किलोग्राम आपल्याला या ठिकाणी दिसते ओके. सो 55 किलोग्रॅम ओके ठीक आहे. सो अशा पद्धतीने बघा ए प्रकारचं 30 किलोग्राम आणि बी प्रकारचे 55 किलोग्राम आपल्याला उत्तर जे आहे ते मिळालेलं आहे. शेवटी तुम्ही उत्तर लिहायचं आहे ए या प्रकारच्या प्रत्येक पेटीचे वजन हे 30 किलोग्रॅम आणि बी या प्रकारच्या प्रत्येक पेटीचे वजन हे 55 किलोग्रॅम आहे ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला 5वा जो प्रश्न आहे तो सोडवायचा होता आणि मी तुम्हाला तो डिटेलमध्ये सांगितलेला आहे ओके. आता शेवटचा 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता पटकन बघूयात. तर बघा 6वा प्रश्न आहे, विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर हे विमानाने पूर्ण केले आहे. बसचा सरासरी वेग हा 60 किलोमीटर दर तास आहे तर विमानाचा सरासरी वेग हा 700 किलोमीटर प्रति तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला. आता या ठिकाणी आपल्याला फक्त बसचा प्रवास त्याने किती किलोमीटर केलेला आहे एवढंच काढायचं आहे, विमानाचा त्याने किती प्रवास केलेला आहे हे काढायचं नाही ओके. सो आता या प्रश्नामध्ये बघा विशालने बसने किती प्रवास केला आहे आपल्याला माहीत नाही, त्यासाठी आपण x किलोमीटर प्रवास हा बससाठी मानूया आणि y किलोमीटर हा जो प्रवास आहे तो विमानाने केला आहे असे आपण मानूया. तर बघा उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे, समजा विशालने बसने x किलोमीटर प्रवास केला आणि विमानाने y किलोमीटर प्रवास केला बरोबर, म्हणजे आपण x आणि y ला आता मांडलेला आहे. आता बसने प्रवास करायला लागणारा वेळ, आता वेळ आपण कसं काढतो तर अंतर भागिले वेग काढतो बरोबर. म्हणजे त्यासाठी आपण आता लिहूया बसने प्रवास करायला लागणारा वेळ, म्हणजेच ते कसं काढायचं आपण आता तर अंतर भागिले वेग बरोबर. मग आता अंतर किती आहे बघा, तर ते अंतर आहे x आणि वेग किती आहे तर ते आहे 60 बरोबर. त्याने आपल्याला प्रश्न दिला आहे बघा किती आहे बघा, तर बसचा सरासरी वेग हा 60 किलोमीटर प्रति तास आहे बरोबर. म्हणजेच आता या ठिकाणी आपण काय करूया बघा तर x भागिले 60 असं लिहूया, किती एवढे ते तास लागतील. तसंच आता आपण काय करूया विमानाने सुद्धा प्रवास करायला किती वेळ लागेल ते सुद्धा आपण आता लिहूया. बघा विमानाने प्रवास करायला लागणारा वेळ, आता ते किती आहे बघा, विमानाचा सरासरी वेग हा 700 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजेच आता या ठिकाणी लिहूया वेळ म्हणजेच किती, तर इथं सुद्धा लिहायचं आहे अंतर भागिले वेग. अंतरात आपण इथे या ठिकाणी काय मांडलेलं आहे बघा तर y मांडलेला आहे आणि वेग किती आहे बघा तर तो 700 प्रति तास आहे. म्हणजेच आता इथे किती आलं बघा y/100 आणि या ठिकाणी x/60 आलेला आहे. एवढे या ठिकाणी तास आपल्याला मिळतात. आणि हा एकूण प्रवास पूर्ण करायला लागलेला वेळ तो किती आहे बघा तर तो 5 तास आहे, त्यांनी आपल्याला प्रश्नामध्येच दिलेला आहे. आता बघा पहिली अट काय दिली आहे ती आता अगोदर आपण आता बघूया.
या ठिकाणी बघा, बसचा सरासरी वेग हा 60 किलोमीटर दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग हा 700 किलोमीटर प्रति तास आहे जर हा प्रवासाने 5 तासात पूर्ण केला असेल. म्हणजेच आपल्याला आता काय करायचं आहे, 1/60 अधिक y/700 बरोबर काय करायचं आहे, 5 हे घ्यायचं. हे आपलं हे पहिली अट असणार आहे. आणि या ठिकाणी बघा, ही विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी, आता हे जे प्रवासापैकी दिलेलं आहे त्याच्यामुळे ही जी अट आहे ती आपली दुसरी असणार आहे, पहिली नसणार आहे. त्याच्यामुळे पहिली कुठली आणि दुसरी कुठली हे अट आपल्याला याच्यामध्ये बघावं लागणार आहे. ठीक आहे, या उदाहरणामध्ये फक्त आपल्याला दुसरी जी अट आहे ती पहिली घ्यायची आहे आणि या ठिकाणी जी पहिली दिली आहे ती फक्त दुसरी घ्यायची, कारण का जर तुम्ही उदाहरण पूर्ण वाचलं तर ते तुम्हाला समजेल. त्याच्यामुळे हे जे दिसतं तरच्या पुढचं हे आपल्याला काय करायचं आहे, सॉरी बसचं जे दिसते, बसच्या जे पुढचं जे दिसते ती आपली पहिली अट आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपलं समीकरण काय येईल बघा, पहिली अटीनुसार x/60 अधिक y/70 बरोबर 5 बरोबर. म्हणजेच हे दोन्ही प्रवास त्यांनी 5 तासामध्ये पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला काय करावं लागेल बघा, या दोघांची सुद्धा छेदस्थांची संख्या बघा, या ठिकाणी 60 आहे आणि या ठिकाणी 700 आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी छेदांचा लसावी आता काढावा लागेल. सो या ठिकाणी मी तुम्हाला साईडला छेदांचा लसावी जो आहे तो मी काढून दाखवते. आता बघा, छेदांचा पण लसावा काढूया. पहिल्यांदा आहे 60, म्हणजेच इथे येतील बघा 60 बरोबर. ओके, 2 गुणिले 3 म्हणजेच बघा 3 2 6. आता 6ला कितीने गुणावं म्हणजेच आपल्याला 60 मिळतील, तर 6ला जर आपण 10ने गुणलं तर आपल्याला 60 मिळतील. ओके, म्हणजे याचा लसावी किती झाला, म्हणजे 60चा किती लसावी झाला बघा, म्हणजे 60ची फोड आपण कशी केली, 2 गुणिले 3 गुणिले 10 म्हणजेच किती येते उत्तर, तर 60 येते. आता हे सुद्धा आपण 700च्या बाबतीत करू शकतो. तर बघा 2 गुणिले आपण 5 केले. ओके, म्हणजेच 2 पंचे 10. आता 10ने कुणाला गुणलं आपण, तर बघा 10ने जर मी 7ला गुणलं म्हणजे बघा 5 2 10 आणि 10 7 70. ओके, आता 70ला कितीने गुणावं म्हणजे मला 700 मिळते, तर मी 70ला जर 10ने गुणलं तर मला 700 मिळतात. बघा 2 पंचे 10, 10 गुणिले 7 70 आणि 70 गुणिले 10 म्हणजेच 700. सो 700ची फोड अशा पद्धतीने येते. आता आपण काय करायचे, लसावी यांचा काढायचा आहे. लसावी आता कसं काढायचं बघा, दोन्ही संख्यांमधले कॉमन आहे बघा, या ठिकाणी 2 या ठिकाणी 2 आहे आणि 10 आणि 10 आहे. ओके, ज्या कॉमन संख्या आलेल्या आहे ते पहिल्यांदा म्हणजे एकदाच लिहायचं आहे. तर या ठिकाणी 10 10 2 वेळा आलेला आहे, या ठिकाणी मी एकदाच घेतला. त्यानंतर 2 या ठिकाणी कॉमन आहे ते सुद्धा मी एकदाच घेतलं. आणि ज्या राहिलेल्या संख्या आहेत त्या आपल्याला सगळ्या घ्यायच्या आहेत. म्हणजे कोणत्या संख्या राहिल्या बघा, 3 राहिलेले आहे, 5 राहिलेला आहे आणि 7 राहिलेला आहे. ठीक आहे, आता यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. म्हणजेच 10 2 20, 20 3 किती आले 60, 60 गुणिले 5 आणि गुणिले 7 यांचा गुणाकार किती येतो बघा, तर तो 2100 येतो. म्हणजेच लसावी किती झाला बघा, तर तो 2100 आलेला आहे. ओके, लसावी समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला ते समजेल. सो यांचा लसावी येतो 2100 आलेला आहे. सो या ठिकाणी आता लिहायचं आहे छेदांचा लसावी, छेदांचा लसावी किती आलेला आहे बघा, तर तो 2100 आलेला आहे. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये आता काय करणार आहे, जी आपण पहिली अट लिहिली होती त्या पहिल्या प्रत्येक पदाला आपण काय करणार आहोत, 2100ने काय करणार आहोत, गुणणार आहोत. म्हणजेच 1/60 गुणिले 2100 अधिक y/700 गुणिले 2100 बरोबर 5 गुणिले 2100. ओके, सो आपण काय केलेलं आहे, छेदांचा लसावी कडून जी आपली पहिली अट आहे त्या पहिली अटीतल्या पहिल्या प्रत्येक पदाला आपण काय केलेलं आहे, 2100ने गुणलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सो आता आपण हे आता सोडूया. बघा आता हा 0 आणि हे 0 केलं. ओके, आता 6ने 210ला आपण भागूया. म्हणजे बघा 6 × 6 6 18 3 राहतात. ओके, म्हणजे 6 पंचे 30. सो इथं 35 हा भाग आलेला आहे. 35x प्लस आता हे 2 0 आणि हे 2 0 केले म्हणजे ते 7 आणि 21/7 राहिलं. ओके, म्हणजे 7 3 21. सो 3y बरोबर. आता यांचा आपल्याला तो गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, यांचा गुणाकार किती येतो बघा, तर तो 10/500 येतो. ओके, हा त्यांचा गुणाकार येतो. ओके, आणि हे आपलं काय असणार आहे, समीकरण पहिलं असणार आहे. आता आपण काय करूया, विशालने टोटल किती प्रवास केलेला आहे, तर तो 1900 किलोमीटर केलेला आहे. हे आपल्याला प्रश्नामध्ये सुरुवातीला त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे.
या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने आणि उरलेले अंतर हे विमानाने पूर्ण केले, त्याच्यामुळे ही आपली दुसरी अट असणार आहे. तर बघा, विशालने केलेला एकूण प्रवास हा 1900 किलोमीटर आहे. ओके, तर ही काय आहे आपली दुसरी अट आहे. मग दुसऱ्या अटीनुसार बरोबर काही त्याने प्रवास बसने केलेला आहे आणि काही हा विमानाने केलेला आहे आणि तो टोटल प्रवास जो आहे तो 1900 किलोमीटर आहे आणि हे आपलं काय आहे दुसरं समीकरण आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता हे आपलं पहिलं समीकरण आहे आणि हे आपलं दुसरं समीकरण आहे. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, समीकरण 2ला आपण 3 न गुणूया, म्हणजेच आपल्या काय होतील वायचे सहगुणक जे आहे ते सारखे होतील. समीकरण 2ला आपल्याला 3 ने गुणायचं आहे. सो या ठिकाणी तुम्ही लिहू शकता समीकरण 2ला 3 ने गुणू, म्हणजे आपल्या वायचे सहगुणक काय होतील तर ते सारखे होतील. म्हणजेच आपल्याला आता नवीन समीकरण काय मिळेल बघा, समीकरण 2ला 3 ने गुणल्यानंतर बघा 3x अधिक 3y बरोबर 5700. ओके, कारण का 3 ने गुणायचं आहे आणि हे आपलं समीकरण तिसरं असणार आहे. ओके, आता आपण काय करूया, समीकरण या ठिकाणी बघा समीकरण 1 मधून आता समीकरण 3 हे आपण आता काय करूया वजा करूया. बरोबर, कारण का आता हे समीकरण 1 आणि समीकरण 3चे वायचे सहगुणक सारखे झालेले आहेत आणि आपण काय करूया समीकरण आता 1 मधून 3 काय करूया आता वजा करूया. सो या ठिकाणी आपल्याला आता लिहायचं आहे समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू, किंवा आपण आता समीकरण 3 आता लिहूया. म्हणजे पहिलं हे समीकरण 35x अधिक 3y बरोबर 10 500. ओके, हे आपलं समीकरण पहिलं आहे आणि समीकरण तिसरं 3x अधिक 3y बरोबर 5700. ओके, हे समीकरण आपलं तिसरं आहे. आता हे आपल्याला काय करायचं आहे बघा, तर वजा करायचं आहे. वजा म्हटल्यावरती काय होणार, सगळ्यांचे आता चिन्ह जे आहे ते बदलणार आहेत. ओके, 35x मधून 3x गेले किती राहिले बघा, तर ते 32x राहिले. आता अधिक 3y आणि वजा 3y काय झालं, कॅन्सल झालं. आता 10,500 मधून 5,700 केले किती राहतात बघा, तर ते 4800 राहतात, म्हणजे 4,800 राहतात. यावरून आता आपल्याला x ची किंमत मिळेल, म्हणजेच 4,800 छेद 32 करायचे आहेत. ओके, सो x ची किंमत आपल्याला किती मिळाली बघा, x बरोबर आता आपण 32 ने 4,800ला भागूया. ओके, आता बघा 32 एके 32, ठीक आहे. सो 48 मधून 32 गेले किती राहिले, तर ते 16 राहतात. ओके, 160 उरले, म्हणजेच 32 पंचे 160 आणि हा 0 आहे तसंच. ओके, 32 ने आपण 4,800ला भागून आपल्याला 150 मिळतात. सो x ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा, 150 मिळालेली आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला फक्त x म्हणजेच बसने किती किलोमीटर प्रवास केलेला आहे एवढंच काढायचं आहे. म्हणजेच विशालने बसचा केलेला प्रवास 150 किलोमीटर आहे असे आपण म्हणू शकतो. सो बघा, उत्तर तुम्हाला शेवटी लिहायचं आहे, विशालने बसने केलेला प्रवास हा 150 किलोमीटर आहे. ओके, सो अशा पद्धतीने बघा आपल्याला तो शेवटचा जो 6वा प्रश्न आहे तो सोडवायचा होता. ओके, काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. याचबरोबर आपला सराव संच 1.5 जो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे. ओके, सगळं सोडवून दिलेला आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 जो आहे तो बघणार आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपला चॅनल बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय.